बघा, मी फार तरुण आहे आणि माझी मुलं मात्र वयोवृद्ध आहे, हे कुठल्याही मातेला सहन होणार नाही. ती तरुणी म्हणजे कोण? महर्षी तिला तिचं नाव विचारतात, तुझं नाव काय आहे? तर ती सांगते की मी भक्ती आहे आणि ही माझे 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य आहे. तुझी अवस्था अशी का झालेली आहे? हा प्रश्न ज्या वेळेला नारदजींनी विचारला त्यावेळेला ती तिचं वर्णन करते की समाजामध्ये भक्तीची अवस्था कशी झालेली आहे. कशी झालेली आहे समाजामध्ये भक्तीची अवस्था? आज आपण भक्ती करतो. कशी भक्ती करतो आपण? जागेश्वराच्या मंदिरामध्ये आलं, तूप टाकायचं, दही टाकायचं, ताक टाकायचं, सहट टाकायचं, पाणी टाकायचं, बेलफुलं वाहायची, निघून जायचं आहे ना. तिथं लागे ना मग माश्या मुंग्या झाल्या तरी चालतील. आपण भगवंताला बघा, आज फार कठीण परिस्थिती झालेली आहे. जिथे मंदिर हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे, तिथं नेहमी अगदी मांगल्य, प्रसन्नता, समृद्धी राहत असते. आज मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रसन्नता वाटत नाही. जिथे सदा सर्वदा सुगंध दरवळत असतो त्या मंदिरामध्ये आज दुर्गंध दरवळायला लागलेले आहेत. कारण का? आपली भक्ती इतकी उतू चालली की ते त्या महादेवाला नकोसं झालेलं आहे. तिथं मुंग्या होतात, माशा होतात आणि तिथं दुर्गंध पसरतो. भक्ती करायला विरोध नाही आहे, परंतु भक्ती करत असताना त्यामध्ये काहीतरी तारतम्य असलं पाहिजे. आपण महादेवाला दही, दूध, ताक सहज चढवत आहे ना, ते चढवल्यानंतर त्यावरती अगदी बकेटभर पाणी टाकायचं, जेणेकरून ते सगळं तिथून धुतल्या गेलं पाहिजे आणि शिवलिंग अगदी स्वच्छ झालं पाहिजे. मंदिरामध्ये अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे. परंतु आपण एकावर एक चढवत राहतो आणि मग मंदिराचं वातावरण हे काय होते? दूषित होत असते. म्हणून याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण देवपूजा करत असताना घरामध्ये किती देव असावे आहे ना, एवढे देव असावे नको की आपल्याला कुठं जायचं असलं तर अख्खे देव उचलले की गंगाळातले उचलले की देवपाटात, असं होता कामा नाही. आपल्याला 2-3 लेकरं असले तर अख्खे उचलून घरच्या हौदात टाकतो का? नाही. टाकतो का? छान साबण, शॅम्पू आहे ना, किती छान अंघोळ करून देतो एकाची. तसं देवाला करायचं. परंतु आपली भक्ती फक्त आपल्याला काही गरज असली तेव्हाच आपण इतकी भक्ती करतो, इतकी भक्ती करतो की त्या भक्तीला पारावर राहत नाही. परंतु काही भक्ती मागे जर का आपल्या काही स्वार्थ नसेल तर मग ती भक्ती अगदी वरवर असते. परंतु भक्ती ही आचरणशील असली पाहिजे. भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोखा है, बिना आचरण चरित्र पावे, सारी भक्ती खोका है. भक्तीमध्ये आचरण असलं पाहिजे. भक्तीमध्ये आपलं चरित्र शुद्ध असलं पाहिजे. आचरण असणे फार गरजेचं आहे. बघा, भक्ती कशी करतो आपण याचं तुम्हाला एक उदाहरण सांगेल. गणपती बसतात ना, गणपती बसतात त्यावेळेला तिकडे भंडारा जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. मग कोणी 2 व्हीलरवरचा गणपती, कोणी मोरावरचा गणपती आहे ना, कोणी विमानावरचा, कोणी चंद्रावरचा, कोणी कशावरचा, कोणी कापसाचा, कोणी बुंदीचा, कशाचे गणपती बसवतात. त्या गणपतीला काही अर्थ राहत नाही एवढा आपण गणपतीचा अवडंबर करून टाकतो. तिकडे कशाचा गणपती बसवायचा तर 70 किलो लोण्याचा गणपती बसवण्याचं ठरलं. आता लोणी कुठून आणायचं? 70 किलो लोणी अगदी शुद्ध आणि चांगलं पाहिजे. तर गुजरातवरून 70 किलो लोणी बोलवलं आणि छान एका मूर्तिकाराला सांगितलं की गड्या याचा छान गणपती घडवून दे. त्याने छान गणपती घडवला आणि गणपती स्थापनेच्या दिवशी गणपती बसवला. गणपती बसला. आता गणपतीच्या वेळी तुम्हाला माहिती असते किती ऊन येतं है ना, किती ऊन राहते. अगदी ऊन पण असते, कधी आभाळही येते.
परंतु ते ऊन फार उष्ण असते. आता गणपती बसला आणि वरून ऊन तापायला लागलं. वरून होती टीनं. तो गणपती चालला खाली खाली. कार्यकर्ते म्हणे गणपती उठायच्या आधीच खाली बसते की काय? गणपती खाली बसता कामा नाही, गणपती उभा राहिला पाहिजे. मग काय करावं? एक 80 वर्षाचे म्हातारे आजोबा होते. म्हणे गडे हो, गणपती 10 दिवस उभा ठेवायचा आहे ना, एक काम करा, दोन्ही इकडून छान कूलर लावा. म्हणे आजोबा लाईट गेली तर जनरेटरची व्यवस्था करा. 10 दिवस कूलर बंद होता कामा नये. 10 दिवस कूलर लावले, 10 दिवस गणपती यांनी अगदी टाईटपणे उभा ठेवला. 10व्या दिवशी गावातून गणपतीची मिरवणूक निघाली. ताशाचा आवाज टरर झाला, र गणपती माझा नाचता आला. अख्ख्या गावातून मिरवणूक निघाली. गावच्या चौकामध्ये येऊन गणपती पोचला. ज्यांनी सांगितलं होतं ना गडे हो कूलर लावा, ते आजोबा पुढे आले. म्हणे हा 70 किलो लोण्याचा गणपती कुठं शिरवणार आहे? हे पोरं सांगे जाऊ म्हणे तिकडे अकोल्याकडे कुठेतरी आहे नदी, त्या नदीमध्ये शिरवून टाकू. त्या आजोबांनी सांगितलं असं करायचं नाही. मग काय करायचं? सांगितलं म्हणे 2 मोठ्या मोठ्या कढया आणा, 2 मोठे मोठे सराटे आणा. मोठ्या मोठ्या कढया आणल्या. गावच्या चौकामध्ये 2 चुला मांडल्या. 2 मोठे मोठे सराटे आणले. गावाला पुरेल एवढा रवा आणला. साखर टाकली. अख्खा गणपती उचलला, कढईत टाकला. नख्या गावाने गणपती भाजून खाल्ला. आपली भक्ती खरोखर श्रेष्ठ आहे का? नाही. आपली भक्ती खरोखर श्रेष्ठ नाही आहे. आपल्या भक्तीमध्ये स्वार्थ आहे. हा स्वार्थ जोपर्यंत आपण बाजूला सारणार नाही तोपर्यंत भक्ती फळाला येणार नाही. मग भक्तीला जर का आपल्याला फळाला आणायचं असेल तर त्याला गरज कशाची आहे? त्याला गरज आहे ज्ञानाची. मग हे ज्ञान जर का आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी साधना करणे गरजेचं आहे, तपश्चर्या करणे गरजेचं आहे, भगवंताचं नामस्मरण करणे गरजेचं आहे. नाहीतर मग एक माळ जपायची. बघा ज्ञान तसंच प्राप्त होतं का? तसंच प्राप्त होत नाही. तुम्हाला ज्ञान जर का प्राप्त करायचं असेल तर कुठंतरी आपल्यातील अभिमान हा बाजूला ठेवणे गरजेचं आहे. आपण एक माळ जपतो, नक्क्या गावाला सांगतो मी 1 माळ जपली. रोज भगवंताच्या नामाची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 1 माळ जपतो. तो तर भगवंताचं नामही घेत नाही, साधा रामरामही म्हणत नाही. माड घाली गडा चंदनाचा टिडा, चंदनाचा टिडा, चंदनाचा टिडा. माड घाली गडा चंदनाचा टिडा. सावकारी सगे, सावकारी सगे दयानांतरी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. का भक्ती करी पडते मन बाहेरी. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, लक्ष जोड्याकडे, लक्ष जोड्याकडे. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. धोतरे साडी घे, धोतरे साडी घे झाली यात्रा पुरी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. कीर्तनी ना दिसे सदा तमाची दिसे, सदा तमाची दिसे, सदा तमाची दिसे. कीर्तनी ना बसे सदा तमाशी दिसे. दुःख पाहता हसे, दुःख पाहता हसे वृत्ती श्वाना परी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. का भक्ती खरी पडते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी.
भक्ती ही अंतःकरणपूर्वक असली पाहिजे, आपलं मन त्यामध्ये रंगलं पाहिजे. नाहीतर एक माळ जपायची, नक्क्या गावाला सांगायचं की मी रोज भगवंताची एक माळ जपतो, तो भगवंताचं नामही घेत नाही. मी रोज मंदिरामध्ये जातो, महादेवाला एक गडवा पाणी चढवतो, तो मंदिराकडे फिरतही नाही. मी रोज बजरंगबलीला एक नारळ फोडतो, तो साधं शनिवारी जाऊन बजरंगबलीचं दर्शन घेत नाही. हे काय आहे? हे भक्तीमध्ये अभिमानी होणं आहे, हे भक्तीमध्ये अहंकारी होणे आहे. अशाने भक्तीमध्ये ज्ञान प्राप्त होणार नाही. आपल्याला भक्तीमध्ये ही जी वागणूक आहे ना आपली, ही भक्तीमध्ये कुठंतरी खाली पाहणं आहे. आपल्याला भक्तीमध्ये वर पाहावं लागेल. अरे ती मीराबाई जिने विषाचा प्याला ग्रहण केला, परंतु कृष्ण नामाचा महिमा मात्र सोडला नाही. कृष्ण 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 नाम जपत राहिली. अरे ते तुकोबार आहे, ज्यांची गाथा बुडवली तरी सुद्धा माझे अभंग हे नेहमीसाठी तरंगत राहिली, ही वाचा त्यांच्या मुखातून निघाली. अरे ती जनाबाई जिने गौरी थापली आणि तिच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लागल्या. हे भक्तीमध्ये आपल्याला असं कुठंतरी वर पाहावं लागेल आणि भक्तीमध्ये पुढं चालावं लागेल. तेव्हा कुठं भक्तीमध्ये काय होईल? ज्ञान प्राप्त होईल. पुढे आहे वैराग्य. हे वैराग्य जर का आपल्याला प्राप्त करायचं असेल ना भक्तीमध्ये, तर कुठंतरी या बाह्य जगाचा, बाह्य संसाराचा विसर पाडणे फार गरजेचं आहे. कारण हे काय आहे? सगळं हे अशाश्वत आहे. हे इथलं आपलं काहीच नाही. तरी सुद्धा भक्ती करत असताना आपण काय करतो? काय करत असतो आपण? जागेश्वर महाराजा, भोलेनाथा, तुला रोज एक गडवा पाणी मी देणार आहे. माझ्या मुलाला तू 12वीत एवढे पर्सेंटेज पडू दे. तेवढे पर्सेंटेज पडले की मी तुला छान एक हार, एक पेळ्याचा डब्बा, एक अगरबत्तीचा पुडा आणून देईल, है ना? जागेश्वर भगवंता, या वर्षी माझा 8 एकर शेत घेणं होऊ दे गड्या. ते झालं ना? ते झालं की मग 8 एकर मधलं पीक मी तुला देईल म्हणजे देईल. देतो का आपण? जागेश्वर भगवंता, मला चांगली बायको मिळू दे गड्या. ती मिळाली की अख्खी तुला अर्पण करेल. करतो का? नाही. ही भक्ती काय आहे? ही स्वार्थी भक्ती आहे. भक्तीमध्ये कुठेतरी स्वार्थ आहे. कुठेतरी भक्तीमध्ये वैराग्य आपल्याला प्राप्त करावा लागेल. हा संसार म्हणजे मिरचीचं दुकान आहे गडे हो. तुम्ही समाजामध्ये मिरचीच्या दुकानावरती जा आणि साखर मागा, मिळेल का? अख्ख्या जगात कुठेही जा, साखर मिळणार नाही. तसंच आपण या संसार रूपी मिरचीच्या दुकानामध्ये कुठंतरी सुखरूपी साखर शोधत आहे, जी कदापिही आणि कधीही मिळणार नाही. ती साखर जर का तुम्हाला मिळवायची असेल तर या संसाराचा मनाने त्याग करणे गरजेचं आहे. कसा करावा लागेल? मनाने, शरीराने संसारामध्ये राहायचं, परंतु मनाने मात्र अलिप्त राहायचं. ही जीभ आहे ना आपली, ही जीभ आपली 32 दातांमध्ये राहते ना. ही जीभ बघा, इथंच बसलेल्या सगळ्यांनी तूप खाल्लेलं आहे. खाल्लं का तूप? सगळ्यांनी खाल्लं ना? हो, छान गड्या. हे तूप सगळ्यांनी खाल्लेलं आहे. बघा, ज्या भांड्यामध्ये तूप तपवल्या जातं, ज्या भांड्यामध्ये तूप खाल्ल्या जातं, ज्या भांड्यामधून तूप वाढल्या जातं, ती सगळी भांडी अगदी गरम पाणी करून छान घासणीने घासून काढावी लागतात. परंतु असं कधी झालं का एखाद्याने तूप खाल्लं आणि त्याची जीभ घासणीने घासावी लागली? नाही, कधी होणारही नाही. का? कारण ही जीभ फार हुशार आहे. ही जीभ तुपाचा आस्वाद घेते, मात्र कशी? अलिप्त राहून. तसं या संसाराचा आस्वाद आपल्याला घ्यावा लागेल, परंतु अलिप्त राहून. मग अलिप्त राहत असताना या संसारामध्ये भगवंताचं नामस्मरण करणे फार गरजेचं आहे. तेवढाच
तेव्हाच ते अलिप्त राहिलेलं काय होईल, अलिप्त राहील. नाहीतर मग परत मन आपल्याला तिकडे वळवल्याशिवाय राहणार नाही. मन यावा मनुष्याणाम कारणं बंध मोक्षये बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम श्रुतम. हे मन काय आहे, हे मनावर आहे. सर्व जे काही आहे ना ते सगळं मनावर डिपेंड आहे. मनाने जर का ठरवलं की मला या संसारामधून अलिप्त व्हायचं आहे, तर हे मन तुम्हाला या संसाराच्या बंधनातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही जर का म्हटलं की नाही नाही मला संसारामध्येच राहायचं आहे, तर हेच मन तुम्हाला संसारामध्ये गुंतवून ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा, हा संसार सोडण्याचा ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो ना, संसार सोडून द्यायचा म्हणजे का घरदार सोडून तिकडे जंगलात जायचं का तपश्चर्या करायला, नाही. तसं नाही म्हणत आहे मी. संसाराविषयीची जी भावना आहे आपली, जी नेहमी काहीतरी अपेक्षा करत असते, काहीतरी इच्छा असतात आपल्या संसाराविषयी की हे असं झालं पाहिजे आहे ना. मुलाला मुलगी मिळत असताना ती चांगली मिळाली पाहिजे, त्याचा संसार सुखाचा झाला पाहिजे, त्याच्यासाठी एखादा अकोल्याला फ्लॅट झाला पाहिजे, एखादी 2 एकर शेती झाली पाहिजे. ह्या काय आहेत, आपल्या इच्छा अपेक्षा आहेत. आणि या इच्छा अपेक्षेमुळे आपलं मन संसारामध्ये गुंतून राहत असतं. मग या कुठंतरी कमी करण्यासाठी आपल्याला बाजूला होणे गरजेचं आहे आणि ते नामस्मरणाने शक्य आहे. ती भक्ती नामस्मरणापासून सुरू होत असते. नाहीतर बाह्य भक्ती जी आहे, बाह्य भक्ती आपण कितीही केली तर त्या भक्तीला अर्थ नाही. कपडा रंगा तो क्या हुआ मन तो रंगा नहीं राम में, माला धरी तो क्या हुआ काला भरा समकाम में, चंदन लगा तो क्या हुआ वंदन करे नहीं प्रेम से, मंदिर बंधा तो क्या हुआ पूजा चले नहीं नेम से. कपड़ा रंगा तो क्या हुआ मन तो रंगा नहीं राम में. भगवे कपडे घातल्याने कोणी साधू होत असतो का? कितीही कपडे घातले, कितीही दाखवलं की मी भगवंताचा भक्त आहे, परंतु हे मनच जर का त्या भक्तीमध्ये तल्लीन होत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. माळ कितीही जपली आणि अंतकरण जर का शुद्ध नसेल, व्यवहार जर का शुद्ध नसेल, व्यवहारात सगळा काळा बाजार असेल तर त्याला काही अर्थ नाही. चंदन इथून लावलं नाकाच्या शेंडीपासून तर इकडे डोक्याच्या शेंडीपर्यंत, परंतु समोरच्याला रामरामच करत नाही. तो तिकडून आला की हा इकडून कलटी मारते, परंतु रामराम करत नाही. आज आम्ही रामराम करायला तयार नाही, आमच्यात विनम्रता राहिलेली नाही. आम्ही मंदिरं भलेही बांधून ठेवली असेल, परंतु त्या मंदिरामध्ये नित्य नियमाने पूजा चालत नाही. मग या भक्तीला काही अर्थ नाही. भक्तीमध्ये आचरण असणे फार गरजेचं आहे. मंदिर जाना आदत है ईमानदारी इबादत है. त्या भक्तीमध्ये इमानदारी प्रामाणिकपणा असला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला वैराग्य प्राप्त होत असतं. मग ते वैराग्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला खरी भक्ती, अंतःकरणपूर्वक भक्ती करणे गरजेचं आहे. महर्षींना भक्ती सांगायला लागली की माझी जी अवस्था झालेली आहे ती या समाजामुळे झालेली आहे. समाजामध्ये भक्तीची अशी अवस्था झालेली आहे. मग ही भक्तीची अवस्था कुठंतरी बदलणे गरजेचं आहे. भक्तीची ही अवस्था ज्या वेळेला बदलेल त्यावेळेला काय होईल, ज्ञान वैराग्य हे तरुण होते. महर्षींना ती विनंती करायला लागते की तुम्ही मला यावरती काहीतरी उपाय सांगा की मी काय करू जेणेकरून माझी मुलं जी आहेत ती तरुण होतील. कारण जोपर्यंत ही तरुण होणार नाहीत तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही, माझं जीवन पूर्णत्वाला जाणार नाही. भक्ती सांगायला लागली की या समाजामध्ये काही काही ठिकाणीच भक्ती निवास करत आहे, भक्ती ही सर्वत्र नाही आहे. आज समाजाची अवस्था अशीच आहे, काही काही ठिकाणीच भक्ती आहे. सगळीच लोक भक्ती करतात का? नाही, सगळीच लोक भक्ती करत नाही. काही लोकच आहेत जी भक्ती करतात. मग सगळीकडे भक्तीचा निवास झाला पाहिजे, भक्ती ही सगळीकडे निर्माण झाली पाहिजे. त्याकरिता महर्षी भक्तीला सांगतात की भक्ती, तुला जर का या दुःखामधून मुक्त व्हायचं असेल
तर जीवनाचं कल्याण करण्यासाठी यावरती एक उपाय मी तुला सांगतो, तू उपाय तू कर. त्यावेळेला भक्ती सांगायला लागली की महर्षी, तुम्ही जर का मला सांगत असाल की वेद वाच, तर मी वेदांचं पठण आधीच केलेलं आहे, मी गायत्री मंत्राचं पठण आधीच केलेलं आहे, शास्त्रांचं पठण मी आधीच केलेलं आहे. हे सगळं करून झालं तरी सुद्धा माझी मुलं आहेत त्याच अवस्थेमध्ये आहे, तुम्ही मला दुसरं काहीतरी सांगा. त्यावेळेला महर्षी सांगतात की भक्ती, तू वेदांचं पठन केलेलं आहेस, गायत्री मंत्राचा उच्चार तू केलेला आहेस, अनेक पुराणं तू वाचली, तरीसुद्धा यांची अवस्था आहे तीच जर का असेल तर यावरती एकच उपाय आहे, तुला आता श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं लागेल. बोलिये गोपाल श्रीकृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की. तर तुला आता श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं लागेल. ती कथा तुझ्या या 2 पुत्रांसहित तुला ऐकावी लागेल. ही कथा ज्या वेळेला तू ऐकशील त्यावेळेला काय होईल, ही तुझी दोन्ही मुलं जी मृत पडलेली आहे त्यांच्यामध्ये प्राण येईल, ती तरुण होतील आणि तुझी अवस्था जी आहे ती चांगली होईल. तर नारद महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्या गंगा तटावरती भक्तीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. साक्षात व्यासजी ते भागवत कथा तिथे वक्तव्य करतात आणि भक्ती ज्ञान वैराग्य ती कथा श्रवण करतात. कथेला 7वा दिवस पूर्ण होतो आणि ज्ञान वैराग्य ही जिवंत होऊन तरुण होतात आणि भक्तीच्या चरणाशी ते नतमस्तक होतात. भक्तीला आनंद होतो, भक्ती सगळीकडे आनंद व्यक्त करायला लागते. नारद महर्षींकडे जाते आणि सांगते की तुम्ही सांगितलेला उपाय हा खरोखरच श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने जीवनाचं कल्याण होतं आणि जीवनाचं कल्याणच नाही तर जीवनाचं जे महत्त्व आहे ते सुद्धा लक्षात येतं. माझी जी 2 मुलं आहेत ज्ञान वैराग्य, ती मृत पडलेली होती, ती जिवंत होऊन तरुण अवस्थेमध्ये आलेली आहेत. म्हणजे श्रीमद भागवत कथा ही किती श्रेष्ठ आहे हे यावरून लक्षात येतं. तर तिथे नारद महर्षींना तिने प्रणाम केला आणि भक्ती ही सगळीकडे दरवळायला लागली. त्यावेळेला साक्षात भगवंत तिथं प्रकट होतात आणि भगवंत सांगतात की भक्ती, आता तुला सगळीकडे राहायचं आहे, परंतु भक्ती सांगते की मी सगळीकडे राहून पाहिलेलं आहे भगवंता, मला तुम्ही आता एक नवीन कुठलं तरी स्थान द्या. त्यावेळेला भगवंत सांगतात की तुला नवीन स्थान कोणतं द्यायचं याचा विचार करत असताना तू आता प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये राहणार आहेस. जो प्रत्येक मानवी जीव आहे त्याच्या हृदयाशी तुझं वास्तव्य राहणार आहे आणि साक्षात माझ्या हृदयाशी सुद्धा तुझं वास्तव्य राहणार आहे. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. तर भक्तीला कुठं स्थान मिळालं? मानवी जीवाच्या हृदयाशी अंतःकरणामध्ये आणि भगवंताच्या अंतःकरणामध्ये सुद्धा भक्तीला स्थान मिळालेलं आहे. म्हणजे भक्ती कुठं आहे? भक्ती आपल्या अंतःकरणामध्येच आहे, फक्त तिला जाग करणे गरजेचं आहे आणि ती जागी होत असताना सोबतच ज्ञान वैराग्य असणे गरजेचं आहे. आपल्याकडे बुद्धी आहे ना, त्या बुद्धीसोबत सतसत विवेक जागा ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळेला काय होईल? ज्ञान वैराग्य भक्तीसोबत प्रगट होतील. कारण बघा, ही बाह्य भक्ती कितीही केली आपण, बाह्य भक्ती कितीही केली, परंतु आंतरिक भक्तीचा उजाळा जर का आपण केला नाही तर ही बाह्य भक्ती व्यर्थ आहे. हे काय आहे? हे सगळं जी बाह्य भक्ती करतो आपण, ही भक्तीची पहिली पायरी आहे. मंदिरामध्ये जाणे, पूजा करणे, धूप आरती करणे, हे सगळं कर्मकांड आहे. हे करावंच लागणार आहे. तुम्हाला जर का भक्तीच्या मार्गावर जायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. हे केल्याशिवाय तुम्ही भक्तीच्या मार्गामध्ये पुढे जाऊ शकत नाही. परंतु आपलं झालेलं काय आहे? आपण हे करत असताना आहे तिथंच थांबलेलं आहो, आपण पुढे पाऊल टाकत
नाही. आणि बघा, हे जे आहे ना, आरत्या करणे, होम हवन करणे, याला फार नियम आहे ह्या कर्मकांडाला. आपण देवाची आरती करतो त्यावेळेला एकच फुलवात लावतो ना. त्या एका फुलवातीत गणपती आहे ना, ओवाळा ओवाळा, दुर्गे दुर्गटवारी, सच्चिदानंद गजानन महाराजांची आरती आणि कापुराची आरती. एका फुलवातीत किती आरत्या म्हणतो आपण? 5 आरत्या. परंतु शास्त्र सांगतं एका फुलवातीत एकाच देवाची आरती करायची असते. ते जर केलं नाही तर त्याचं पाप लागतं. एखादी पूजा तुम्ही मांडली, पूजा केली तुम्ही, ती पूजा केल्यानंतर त्याचं उद्यापन योग्य पद्धतीने जर का झाली नाही, उत्तर पूजा जर का व्यवस्थित पद्धतीने झाली नाही, तर त्याचं पाप लागतं. भगवंताला नैवेद्य दाखवत असताना तो कुठल्या पद्धतीने दाखवावा, त्याचे नियम काय आहे, हे सगळे नियम जर का आपण पाळले तरच या कर्मकांडाचं पुण्य आपल्याला लागतं. होम हवन करत असताना योग्य पद्धतीने जर का केल्या गेला तरच त्याचं पुण्य आपल्याला लागतं, नाहीतर ब्राह्मणासोबत आपल्यालाही पाप लागतं. मंदिरामध्ये मूर्तीची ज्या वेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला ती योग्य पद्धतीने केली तरच त्याचं पुण्य आपल्याला लागतं, नाहीतर पाप लागतं. म्हणून हे कर्मकांड करत असताना घरामध्ये देवाची पूजा करत असताना, आरत्या करत असताना एकाच देवाची आरती करायची. किती? एकाच देवाची करायची. ते कोणत्या देवाची करायची ते तुम्ही ठरवायचं. कारण हे जर का करत बसू आपण तर इथंच थांबणार आहोत. परंतु याच्या पुढे आपल्याला जायचं आहे आणि याच्या पुढे निघण्यासाठी नामस्मरण ही भक्ती सांगितलेली आहे. ती भक्ती भागवतामध्ये आलेली आहे. ती भक्ती केली तरच आपण भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोचणार आहोत. मग ते भक्ती करत असताना आणखी काय करावं आहे ना, आणखी काय केलं पाहिजे यावरती प्रश्न करत असताना 88,000 साधूच्या माध्यमातून शौनकादी ऋषी सूतजींना प्रश्न करत आहेत की भक्ती मुक्त झाली, भगवंताच्या हृदयाशी अंतःकरणामध्ये आणि मानवी जीवाच्या हृदयाशी तिला स्थान मिळालं. ही भक्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. मग भक्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे तर प्रत्येकजण भक्ती का करत नाही? का प्रत्येकजण भगवंताला शरण जात नाही? प्रत्येकच जण भगवंताला शरण जातो का? नाही. या समाजामध्ये 2 प्रकारची लोक आहेत. एक पहिली जी आहेत, पहिल्या प्रकारची, त्यांचं म्हणणं आहे की इथं देव आहे. आणि दुसऱ्या प्रकारची जी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की इथं देव नाही आहे. ज्यांचं म्हणणं आहे देव नाही आहे त्यांचा प्रश्नच नाही, ठीक आहे देव नाही आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. परंतु ज्यांचं म्हणणं आहे की इथं देव आहे, त्यांनी देव पाहिला का? देव पाहिला का? नाही पाहिला. मग देव आहे हे जर का आपल्याला सिद्ध करायचं असेल, बघा आपण भगवंताची भक्ती करतो, कुठंतरी आपण त्या मार्गावर आहो, अध्यात्म मध्यात्म, म्हणूनच आपण हे म्हणत असतो की देव आहे. परंतु खरोखर देव आहे हे जर का आपल्याला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी गडे हो भाव असणं आवश्यक आहे. तो भाव जर का पक्का असेल, कारण आधी काय आहे? आधी भाव आहे, नंतर देव आहे. हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते. बघा एक दृष्टांत देईल तुम्हाला. एक राजा असतो आणि राजाचा प्रधान असतो. राजा फार वैभवशाली, फार श्रीमंत, फार मोठं राज्य त्याचं असतं. आणि एवढ्या मोठ्या राज्याचा वैभवशाली राजा, परंतु त्या राज्याला वारसदार नसतो राजाचा. मग एवढं मोठं आपलं वैभव आहे, काहीतरी पाहिजे, एखादा तरी वारसदार हवा. म्हणून राजा खूप भगवंताची पूजा अर्चना करतो, फार उपास तापास तपश्चर्या सगळं करतो. परंतु कुठंतरी काहीतरी कमी असते. एक दिवस राजा आणि प्रधान यांच्यामध्ये अशीच चर्चा व्हायला लागते. त्या राजवाड्यामध्ये
बाजूलाच एक बगीचा असतो, त्या बगीच्यामध्ये ही चर्चा चालू असते. प्रधानजी एका दगडावर बसलेले असतात, राजा उभे असतात आणि चर्चा चालू असते. देव मोठा आहे.